लेझिम डान्स आणि इकडे फ्री डान्स चालू आहे. 12 मे म्हणजे मौजे, सावंतवाडी, मांदिवली यांच्यासाठी सर्वात मोठा दिवस. कारण या दिवशी असते सत्यनारायणची महापूजा आणि साईबाबा पालखी मिरवणूक. एक कोट कशाला काढतोय तू? आज साईबाबा मिरवणुकीसाठी रेडी झालेत. बच्चा पाटी फोटो पण काढा. अरे डोकरावर बस. लागताय फोटो अरे प्रेमाने बरं. हे तुझा पण बड्डे ना कधी आहे? साईबाबाच्या मिरवणुकीसाठी पालखी सजलेली आहे आणि थोड्याच वेळात हा मिरवणूक सोहळाला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भंडारात अशी मिरवणूक निघणार आहे साईबाबांची. आणि इकडे बड्डे सेलिब्रेशन चाललेलं आहे. ॲनिव्हर्सरी आहे आमच्या भाऊजींची. भाऊजी यांची ॲनिव्हर्सरी आहे. जल्लोषात इथे साजरी केलेली आहे ॲनिव्हर्सरी. समोर महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चाललेला आहे आणि सोबत इकडे बड्डे सेलिब्रेशन चाललेले आहेत. दोन्ही फंक्शन जोरात चालू आहेत. ಇಲ್ಲ ನಾಲಪ್ಪ पालखीची सजावट करताना आमचे मुकेश भाऊजी दरवर्षी त्यांचं मोलाचे योगदान लाभलेलं असतं या सोहळ्यासाठी. श्री साईबाबा पालखी मिरवणूक, सत्यनारायणाची महापूजा आणि भंडारा या सर्व कामांमध्ये मोलाचे योगदान लाभलेलं असतं आमचे खजिनदार मुकेश भाऊजी यांचं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. आता कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आणि थोड्याच वेळात पालखी श्री साईबाबा पालखी म्हणून सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पालखी सज्ज झालेली आहे.
पालखी मिळवणुकीला सुरुवात झालेली आहे. पालखी मंदिराच्या बाहेर आलेली आहे आणि आता ही पालखी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे सावंतवाडी मांडवली या वाडीवरून 7 वाडीचे मिळून गाव बनलेले आहे. आता एक एक वाडी या पालखीचं मिरवणूक होईल. बाबांचे सर्व भक्तांना दर्शन घेता येईल, त्यांना पूजा करता येईल आणि अशा प्रकारे ही पालखी मिरवणूक आता निघालेली आहे. अशा प्रकारे वाजत गाजत श्री साईबाबा पालखी मिरवणूक 2026ला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण गाव उपस्थित आहे. नातेवाईक, लहान मुलं, वयस्कर मंडळी या पालखी मिरवणुकीला आवर्जून उपस्थित राहतात. बहुतेक रहिवासी मुंबई स्थानिक असूनसुद्धा या मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून गावे येतात आणि हा कार्यक्रम अटेंड करतात. आणि त्याचबरोबर आता बँजो पण बोलवलेले आहे या मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी आणखी. आणि ते आता थोड्या वेळात फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. आणि हे आपल्याला समोर पाहायला मिळते की मौजे मांदिवली सावंतवाडी ग्रामविकास मंडळ एस.टी. रामबा प्रवासी निवास आपले सर्व स्वागत करीत आहे. त्याचंही उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे. मांदिवली सावंतवाडी एस.टी. बस थांबा त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे खास बांधण्यात आलेलं आहे. वाहतुकींना जागा देतेवेळी अवजड वाहनांना जागा करून दिली जाण्यासाठी साई भक्ताने. आणि आता ही पालखी मिरवणूक फुल जल्लोषामध्ये लेझिम ढोल ताशाच्या गजरामध्ये ही मिरवणूक निघणार आहे. इथून जे सावंतवाडी मांदिवली इथून बद्ध पद्धतीने ही श्री साईबाबाची मिरवणूक निघाली आहे. वाहनांना इथे कोणताही अडथळा होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. चालू करा.
शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक निघालेली आहे. कोणालाही कोणता त्रास होऊ नये याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे. मौजे सावंतवाडी मांदिवलीच्या ग्रामस्थांनी वाहतूक कोंडी होऊ नये याची पण पुरेपूर काळजी घेतलेली आहे. वाहनांना मार्गदर्शन करतायत आणि कुठेही ट्रॅफिक होऊ नये याची सर्व काळजी घेतलेली आहे ग्रामस्थांनी. आणि फ्री डान्स एकाच वेळी पाहायला मिळते आहे. या साईबाबा 2026च्या भव्य दिवस मिरवणुकीमध्ये एक साईडला लेझिम डान्स आणि इकडे फ्री डान्स चालू आहे. पोचलेली आहे मिरवणूक श्री साईबाबाची पालखी मिरवणूक 2026 अनंतवाडीवर आणि महिला पूजेचं ताट घेऊन त्या पालखीच्या स्वागतासाठी तयारीत आहेत. बायकोला विचारतो ही 2026ची श्री साईबाबा पालखी मिरवणूक कशा प्रकारे पार पडलेली आहे. फुल एन्जॉय असतं. बाजूला मस्त बाजूला वाटतंय. तो दिवस कधी येईल असं आतुरतेने वाट पाहत असतो गावाला येऊन तरी. 12 मेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात कारण 12 मेला जो धमाल मस्ती असते मिरवणूक असते श्री साईबाबाची ती ह्या व्हिडिओमध्ये तर आपण पाहिलेली आहेत. त्या कारणाने मजा असते म्हणजे भरपूर. अजूनही मिरवणूक चालूच आहे. काही कारणास्तव हल्दीचा प्रोग्राम आहे
तिथे जायचं आहे. त्या कारणाने ही मिरवणूक अर्धवट सोडवलेली आहे, जवळपास झालेली आहे पूर्ण. आणि हा मिरवणुकीचा श्री साईबाबा पालखी मिरवणूक 2026चा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काय बोलतोस बायको? हो, नक्की सबस्क्राईबर करा.